आलास ये आमच्याजवळ, संकटमुक्त होशील. शिवशंकर शंभो. बोल, काय मागतोस? तुम्हाला तर माहिती आहे स्वामी, मी दरवेळेस काय मागतो ते. हो, अर्थात माझ्यावरती लाख दुःख येऊन द्या, संकट येऊन द्या, पण माझ्या आईवडिलांना सुखी ठेवा. असंच ना? बघ, ओळखली की नाही तुला मी? पण मला एक गोष्ट कळत नाही स्वामी, मी तर कधी मंदिरात जात नाही ना कधी उपवास धरतो, तरी पण तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत कायम असतो. असं का? आशीर्वादाचं बोलतोस? ही मुंगी बघितलीस का? ही कधी येते रे आमच्या मंदिरात की आमच्यासाठी उपवास ठेवते, पण तरी आमची कृपादृष्टी तिच्यावर असतेच. कारण या सृष्टीचे निर्माते आम्ही आहोत. इथे असलेल्या प्रत्येक सजीवासोबत आम्ही कोणत्या ना कोणत्या स्वरूपात असतोच. राहिला विषय मनुष्याचा, तर मनुष्यावर असलेली आमची कृपादृष्टी ही त्याच्या कर्मावर अवलंबून असते. म्हणून म्हणतो, कर्म चांगले ठेव, मी तुझ्या पाठीशी आहे. बरं, ते सगळे जाऊन द्या. तुमच्या प्रसादाची आता वेळ झाली आहे आणि मला पण खूप भूक लागली, त्यामुळे काही अट्ट न करता माझ्यासोबत जेवायला चालायचं. चला. अरे हो हो, तू हो पुढे. म्हणलो ना, मी तुझ्या पाठीशी आहे.